इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक 6 भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणाचा स्वाध्याय। तर यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। यामध्ये 1 घरगुती हिंसेचा कायदा डॅश साली पारित करण्यात आला। पर्याय 1995, 2005, 2011। उत्तर 2005। घरगुती हिंसेचा कायदा 2005 साली पारित करण्यात आला। 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये हे डॅश हे एक आहे। पर्याय बहुविध पीक पद्धती, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल। तर याचं उत्तर आहे कर्जबाजारीपणा। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये कर्जबाजारीपणा हे एक आहे। ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। तर यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत। 1 चरस मादक पदार्थांचे व्यसन। 2 हिंसक चित्रपट आंतरजालांचे व्यसन। 3 सेल्फायटिस अंमली पदार्थांचे व्यसन। 4 देशी दारू मद्याचे व्यसन। तर यामध्ये चुकीची जोडी आहे 3 सेल्फायटिस अंमली पदार्थांचे व्यसन। तर या जागी दुरुस्त करून जोडी असेल सेल्फायटिस म्हणजेच भ्रमणध्वनीचे व्यसन। क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। तर दिलेल्या संज्ञा आहेत अंमली पदार्थ, पितृप्रधान पद्धती, लिंगभेद। तर यामध्ये 1 आहे उभयलिंगी व्यक्तींना भेडसावणारी समस्या, पितृप्रधान पद्धती। 2 याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात, अंमली पदार्थ। ड अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। तर यामध्ये 1 आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते। तर या जागी अचूक शब्द असेल व्यसनमुक्ती केंद्र। व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते। 2 वृद्धत्व ही कृत्रिम प्रक्रिया आहे। तर या जागी योग्य शब्द असेल नैसर्गिक। वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा। तर यामध्ये 1 आहे व्यसनाचे दुष्परिणाम। तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल कोणतेही व्यसन हे व्यसनाधीन माणसाला आर्थिक संकटाकडे नेणारे असते। व्यसनपूर्तीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो। व्यसनमुक्तीचे उपचारही खर्चिक असतात। व्यसनाधीन व्यक्तीमधील तणाव, अस्वस्थता, चिडखोरपणा आणि आक्रमकतेचा व्यसनाधीन व्यक्तीवर आणि कुटुंबातील इतर व्यक्तींवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसून येतो। व्यसनाधीन व्यक्ती एकलकोंडी बनते। ती समाजात जाऊन अन्य लोकांशी मिसळणे टाळते। आपल्या व्यसनाधीनतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते। व्यसनाधीनतेमुळे कामाशी असलेली बांधिलकी आणि कार्यक्षमता कमी होते। एकाग्रता करण्याच्या असमर्थतेमुळे कामाचा घटता आलेख दिसून येतो। 2 वृद्धांच्या समस्यावरील उपाय योजना। तर याचं उत्तर असे देता येईल घरातील तरुण सदस्य वृद्ध व्यक्तीकडे लक्ष देत नाहीत। त्यावर काही उपाय आहेत ते पुढील प्रमाणे। कुटुंबातले सर्व व्यक्तींनी ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा, त्यांना सन्मानाने वागवावे।
घरात काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा निर्णय घ्यावा. त्यांना मानसिक त्रास होईल असे वागू नये. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारे राष्ट्रीय धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्याअंतर्गत वृद्धाश्रमाची स्थापना, आरोग्य केंद्रात आवश्यक सेवा सुविधा पुरवणे, उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या वृद्धांना अर्थसहाय्य करणे इत्यादी उपक्रमाची योग्य प्रकारे कार्यवाही करावी. हेल्पाएज इंडिया, डिग्निटी फाउंडेशन यासारख्या सेवाभावी संस्था वृद्धांना सहाय्य करण्याचे कार्य करतात. विविध शैक्षणिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यासंबंधी प्रबोधनाचे कार्य करावे. त्यातून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत समाजात जागृती निर्माण होऊन योग्य मूल्ये रुजतील. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. यामध्ये एक आहे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या, यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर जी समस्या समाजातील असंख्य व्यक्तींना ग्रासते तिला सामाजिक समस्या असे म्हणतात. तर जी समस्या एखाद्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला ग्रासते तिला वैयक्तिक समस्या असे म्हणतात. सामाजिक समस्येची व्याप्ती ही व्यापक असते तर वैयक्तिक समस्येची व्याप्ती मर्यादित असते. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही वेळेला शासनाला हस्तक्षेप करावा लागतो आणि त्यासंबंधीचे कायदे करावे लागतात. वैयक्तिक समस्यांचे निराकरण संबंधित व्यक्तीने व त्याच्या कुटुंबाने करावयाचे असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही सामाजिक संस्था कार्य करतात. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नववधू दहन, हुंडा पद्धत इत्यादी सामाजिक समस्या आहेत. शारीरिक व मानसिक आजार, व्यसनाधीनता इत्यादी वैयक्तिक समस्या आहेत. 2. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थाचे सेवनाचे व्यसन, यामध्ये फरक स्पष्ट करा. तर यामध्ये बघा, भ्रमणध्वनी ही एक प्रतिष्ठेची बाब समजली जाते. त्यामुळे सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी बाळगण्यापासून या व्यसनाची सुरुवात होते. समवयस्कांच्या सोबत राहत असताना मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव म्हणजेच दबावाखाली अंमली पदार्थ सेवनाच्या व्यसनाची सुरुवात होते. भ्रमणध्वनीचे उपकरण केवळ संदेश घेण्याचे साधन राहिले नाही. त्यातील अगणित सुविधांच्या चक्रव्यूहात व्यक्ती स्वतःला अडकवून घेते. मित्रमैत्रिणींच्या दबावाखाली केवळ कुतूहल म्हणून सुरुवात झालेले हे व्यसन उत्तरोत्तर वाढत जाते. भ्रमणध्वनीच्या सतत वापरामुळे वर्तणुकीच्या काही समस्या निर्माण होतात. सतत बोलत राहणे किंवा सतत बारीक सारीक गोष्टींचे चित्रण करण्याची सवय पडते. काही व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने दारूचे सेवन करणे, अन्य मादक द्रव्यांचे सेवन करणे या गोष्टी घडतात. त्यातून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. प्रश्न क्रमांक 4, पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे घरगुती हिंसा. तर याचं उत्तर आहे अँथनी गिडिन्स यांनी असे प्रतिपादन केले आहे की कुटुंबातील एका व्यक्तीने एक किंवा अनेक व्यक्तीविरुद्ध शारीरिक शक्तीचा उपयोग आणि त्यातून उद्भवणारी दुखापत म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. अशी कृती वारंवार घडल्याने कुटुंबातील अन्य व्यक्ती भयग्रस्त बनतात. अशा प्रकारचा हिंसाचार पत्नी आणि अल्पवयीन मुलांवर केला जातो. अलीकडच्या काळात त्यात वृद्ध आईवडिलांचीही भर पडली आहे. कौटुंबिक हिंसाचारात शारीरिक छळ, भावनिक व लैंगिक अत्याचार आणि आर्थिक लुबाडणूक याचा समावेश होतो. सन 2005 मध्ये संसदेने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा पारित केला आहे. महिला संघटना याबाबत कृतीशील आहेत. बेल बजाव चळवळ महिला संघटना हाती घेतात. समाजात या प्रवृत्तीच्या विरोधात जाणीव जागृती मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. 2. कौशल्यांचा विकास. ज्ञानाभिमुख शिक्षणाच्या जागी व्यवसायाभिमुख
शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. त्याअंतर्गत व्यवसायासाठी उपयुक्त असणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रशिक्षित व्यक्तीला उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध होते किंवा ती स्वतः उद्योजक बनून स्वतःची प्रगती साध्य करू शकते. उदाहरण, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांतील क्षमता बांधणी विकसित करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 5 संकल्पना चित्र पूर्ण करा. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवरील उपाय. तर याचं उत्तर आहे जनजागृती निर्माण करणे, व्यसनमुक्ती केंद्र, कायदेशीर तरतुदी, समुपदेशन करणे. या प्रकारे आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करता येईल. ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून कारण स्पष्ट करा. विधान आहे, तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. तर याचं उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे. कारण 18व्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली, त्यामुळे उत्पादन वाढले, लोकांचे राहणीमान सुधारले, औद्योगिक शहरांचा विकास झाला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाचा शोध लागल्याने, आंतरजालाचा विकास झाल्याने मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम घडून आले. प्राचीन काळात चाकाचा शोध लागला आणि मानवाने समाजाच्या प्रगतीचा प्रारंभ झाला. वैद्यकशास्त्रातील शोधामुळे दुर्धर रोगावर उपाय करणे शक्य झाले. 2. व्यसनाधीनता आणि सामाजिकीकरण या प्रभावी संबंध दिसून येतो. व्यसनाधीनता आणि सामाजिकीकरण यात प्रभावी संबंध दिसून येतो. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, हे विधान बरोबर आहे. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस किंवा नार्कोटिक्स अनॉनिमस व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यसनाधीन व्यक्तींना एकत्र आणतात, त्यांच्यात संवाद घडवून आणतात आणि व्यसनमुक्तीची प्रबळ इच्छा निर्माण करतात. सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे यासाठी अनेक लोक व्यसनाला बळी पडतात. व्यसनाधीनतेची सुरुवात समवयस्कांसोबत त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या दबावाने होते. वडीलधाऱ्याच्या प्रयत्नामुळे, धर्मगुरूचे उद्बोधन आणि प्रशिक्षित समुपदेशकाच्या प्रभावाखाली व्यसनमुक्ती घडून येऊ शकते. प्रश्न क्रमांक 6 आपले मत नोंदवा. 1. घरगुती हिंसेशी संबंधित बहुतांश तक्रारीमधील व्यक्ती या स्त्रिया असतात, या संदर्भात तुम्हाला काय वाटते? तर याचं उत्तर असे देता येईल, कौटुंबिक हिंसाचारात व्यक्ती या बहुतांशी स्त्रिया असतात. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पितृसत्ताक पद्धती. भारतीय समाज हा मुख्यतः पितृसत्ताक आहे. याचा अर्थ आपल्या समाजात पुरुष आणि इतर यांच्यामध्ये सत्तेचा समतोल आहे. समाजातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळत आहे, परंतु तरीही तृतीयपंथी व्यक्ती, स्त्रिया, मुले यांचा दर्जा दुय्यम आहे. त्यामुळे घरगुती हिंसा होताना दिसून येते. 2. असुरक्षितता. एका जोडीदाराच्या, विशेषतः पुरुषांच्या मनातील असुरक्षितता दुसऱ्या जोडीदाराविषयी दुखावली जाणे, अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होणे, दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे अशी विविध रूपे धारण करते. कौटुंबिक हिंसेला जन्म देण्यासाठी अशी कारणे पुरेशी असतात. 3. नातेसंबंधामधील दुरावा. जोडप्याचे वैवाहिक नाते, घरातील इतरांशी असलेले नाते यांच्यात बिघाड निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये एकमेकाविषयी असुरक्षिततेची भावना, संशय, वयातील पिढीतील अंतर, सांस्कृतिक अंतर आणि एकमेकांशी न पटणे अशा गोष्टींचा समावेश असतो. त्यातून तिरकस बोलणे, एकमेकाविषयी तक्रारी, नावे ठेवणे, अपमानकारक बोलणे व शारीरिक इजा करणे या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते.
4. लैंगिक वर्तणूक संबंधीचे पारंपरिक संकेत. लैंगिक वर्तणूक आणि स्त्री पुरुषांच्या कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीत संकेताच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो. तसेच घरातील तरुण मुलामुलीवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होईपर्यंतच्या वयात त्यांच्यावर भरपूर निर्बंध घातले जातात. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा, कमीत कमी 150 शब्दांमध्ये. तर प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सामाजिक समस्या का आहेत, यावर चर्चा करा. शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे योग्य सामाजिक आर्थिक उपाय सुचवा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. शेतकऱ्यांची आत्महत्या ही सामाजिक समस्या आहे. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील 70% लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायात कामे करतात. गेल्या दशकापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्या ही अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या निर्माण होण्यास जबाबदार असणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक आहे बीटी बियाणे. विदर्भातील शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून बीटीचे सुधारित वाण असलेले बियाणे वापरू लागले. पण बीटी बियाण्यासाठी सिंचनाची सोय असणे आवश्यक असते. पाऊस हा अनियमित असतो. जेव्हा जेव्हा लागवड करायची तेव्हा बीटी बियाणे ही नवीनच घ्यावी लागते. या व्यवहारामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. 2. हुंडा पद्धत. ग्रामीण भागात पारंपरिक रूढी व परंपरेचा पगडा अजूनही मोठ्या प्रमाणात कायम आहे. मुलींच्या लग्नासाठी हुंडा देण्यासाठी बँका, पतपेढ्या यासारख्या संस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढतात. शेतकरी आत्महत्या हुंडा पद्धतीमुळे झालेले कर्ज हे महत्त्वपूर्ण कारण आहे. 3. पर्यावरणाचा ऱ्हास. बेसुमार जंगलतोड, प्रमाणाबाहेर वाढते प्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन या सर्वांचा परिणाम पर्यावरणाच्या ऱ्हासावर होतो. देशाच्या एका भागात महापूर तर दुसऱ्या भागात पाऊसच नाही. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनावर परिणाम होतो. त्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ शकतात. 4. नवीन तंत्रज्ञानाविषयी अज्ञान. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि लागवडीच्या पद्धती यांची माहिती शेतकऱ्यांना असेलच असे नाही. त्यामुळे बीटी बियाण्यांची लागवड नुकसानकारक ठरली. ही नुकसानकारक ठरते. 5. जागतिकीकरणाचा परिणाम. जागतिकीकरणामुळे आपले दैनंदिन जीवन व्यापाराच्या बाजारीकरणात सापडले आहे. खुल्या बाजारपेठेमुळे परदेशी माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पन्नावर होतो. 6. कर्जबाजारीपणा. प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी शेतकरी सहकारी पतसंस्था व सावकार यांच्याकडून कर्ज घेतात. उत्पादन व्यवस्थित झाले नाही तर कर्ज फेडले जात नाही किंवा ते फेडू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत जाते. अशा निराशाजनक परिस्थितीत काही शेतकरी आत्महत्यासुद्धा करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला शेतकरी आत्महत्याच्या समस्या लिहिता येतात. ब. सामाजिक व आर्थिक उपाय. तर यामध्ये एक आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था. अवर्षण, नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या समस्या शेतकऱ्यांसमोर असतील तर त्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. 2. आंतरपीक पद्धती. वर्षातून एकदाच पिके घेण्याऐवजी 2 किंवा 3 पिके घ्यावी. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके माफक दरात उपलब्ध करून द्यावे. शिवाय अगोदर त्यांना पीक उत्पादन कसे चांगले येईल याविषयी प्रशिक्षण द्यावे. 3. सिंचन. सिंचन ही शेतीची आवश्यक गरज आहे. पूर आणि अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा साठा करून तो
योग्य वेळी पिकाला पाणी देण्यास उपयुक्त ठरावा यासाठी लघुसिंचनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. 4. विमा. निराशाजनक परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा म्हणून आयुर्विमा किंवा पिकांचे नुकसान झाले तर नुकसानासाठी पीक विमा प्राप्त व्हावा. 5. बँकांची भूमिका. कर्ज मिळण्याच्या कायदेशीर अडचणीमुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. बँका, सहकारी पतपेढ्या यांची नियम आणि कायदे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरतात. बँकांनी मदतीचा सहानुभूतीचा दृष्टिकोन स्वीकारून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी कर्जपुरवठा करावा. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर देता येईल.